वाचन करा, नाहीतर नाही केलं तुम्ही दुसरी सेवा केली दत्त जयंतीनिमित्त तरी देखील चालेल. हे बघा, हा खूप सिद्ध ग्रंथ आहे आणि जर या नियमांचं पालन, या संपूर्ण नियमांचं पालन झालं तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं, हे लक्षात घ्या. आणि जर आपल्याकडून त्याचे नियम हे चुकून कधी पाळले गेले नाहीत वगैरे किंवा काही चूक झाली तर आपल्याला त्याचे दोषसुद्धा लागू शकतात. त्यामुळे जर तुम्ही संपूर्ण हे नियम पाळणार असाल किंवा पाळू शकत असाल तरच या ग्रंथाचं पारायण करा, नाहीतर तुम्ही इतर दुसरी सेवा केली तरी देखील चालेल. त्याचबरोबर हे बघा, हे गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर जेव्हा रात्री किंवा संध्याकाळी 6 नंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. ते का तर आपल्या जे ग्रंथ वाचताना किंवा दिवसभरात ज्या काही चुका होतात त्यामुळे आपल्याला ती क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला झोपण्या अगोदर हे पठण करायचं असतं. त्याचबरोबर आपण या ग्रंथकाळात आपण इतर वेळी जी नित्यसेवा करतात, म्हणजे रोज तुम्ही नामजप करत असाल किंवा कुठलं अध्याय वगैरे वाचत असाल किंवा कुठलं पारायण करत असाल तर ते सुद्धा आपल्याला या पारायण काळामध्ये कंटिन्यू ठेवायचं आहे. त्या नित्यसेवेमध्ये आपला खंड पडता कामा नाही, हे लक्षात घ्या आपल्याला. तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.